नगर मनमाड रोडवरील कोपरगाव नजीक असलेल्या साईधाम पाटीजवळ सोमवार दिनांक 23 फेब्रुवारी रोजी रात्री 9 वाजेच्या सुमारास भीषण अपघात घडून एक तरुणाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे। कंटेनरने मागून दिलेल्या धडकेत हा अपघात झाला आहे। रोहन रवींद्र पगारे असे मयत तरुणाचे नाव असून तो नाशिक जिल्ह्यातील येवले येथील रहिवासी होता। सदर घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे। येवला येथील रितेश सुनील भुसे वय 25 यांनी कोपरगाव पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की आपल्या मित्रांसह कानेगाव येथे कुस्ती स्पर्धेसाठी गेले होते। कुस्त्या खेळून येवल्याकडे घरी जात असताना रात्री सुमारे 9 वाजता साईधाम पाटीजवळ त्यांच्या मोटारसायकलला तसेच सोबत चालत असलेल्या दुसऱ्या मोटारसायकलला मागून येणाऱ्या कंटेनरने जोराची धडक दिली। या अपघातात रितेश भुसे व त्याचा मित्र शुभम सुकासे जखमी झाले, तर दुसऱ्या मोटारसायकल चालकासही मार लागला। मात्र रितेश याचा मित्र रोहन रवींद्र पगारे वय वर्ष 20 राहणार येवला जिल्हा नाशिक याच्या अंगावरून कंटेनरचे चाक गेल्याने तो गंभीर जखमी झाला होता। घटनेनंतर नागरिकांनी तात्काळ कंटेनर थांबवून जखमींना रुग्णवाहिकेतून ग्रामीण रुग्णालयात दाखल केले। डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर रोहन पगारे याला मृत घोषित केले। दरम्यान अपघात करणाऱ्या कंटेनरचा क्रमांक HR38 AD 0836 असून चालकाचे नाव तौफिक खान शेर खान वय 30 राहणार पिसरसाना तालुका गोहद जिल्हा भिंड मध्य प्रदेश असल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली आहे। या प्रकरणी रितेश भुसे यांनी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून निष्काळजीपणे वाहन चालवून अपघात घडवल्याप्रकरणी कंटेनर चालकाविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे। पुढील तपास शहर पोलीस करीत आहेत।